नमस्कार. आज आहे 21 मार्च म्हणजे जागतिक वन दिन आणि याच खास दिवसानिमित्त आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे जंगलं आणि पाणी यांचं नातं. हे नातं आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा पाया आहे. चला तर मग हे नेमकं काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. चला, एका अगदी साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. पण हा प्रश्न जेवढा साधा आहे तेवढाच तो आपल्याला विचार करायला लावणार आहे. आपण झाडं तर तोडतोय, पण पाणी कुठून आणणार? म्हणजे आपण विकासाच्या नावाखाली म्हणा किंवा आपल्या गरजांसाठी म्हणा जंगलांच्या जंगलं साफ करतोय. पण कधी शांतपणे विचार केलाय का की जर ही झाडच राहिली नाहीत तर आपल्याला प्यायला पाणी तरी कुठून मिळेल? ऐकायला साधा वाटतोय ना प्रश्न, पण आपलं अख्खं भविष्य याच प्रश्नाच्या उत्तरात लपलेलं आहे, हे नक्की. तर मग जंगल आणि पाणी यांचा नेमका काय संबंध आहे हे समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट बसवायला हवी. जंगल म्हणजे नुसती झाडं नाहीत. खरं तर जंगलं म्हणजे आपली लाईफलाईन आहे, आपली जीवनरेखा. ती फक्त झाडांची गर्दी नाहीये, तर ती एक जिवंत श्वास घेणारी व्यवस्था आहे, एक इकोसिस्टम. हीच व्यवस्था आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन देते, ढगांना खेचून आणते आणि पाऊस पाडते. आणि एवढंच नाही तर वातावरणातला तो गारवा, तो थंडावा टिकवून ठेवते. आपलं सगळं आयुष्य याच हिरव्यागार छत्राखाली तर फुलतं. पण एक वाईट बातमी आहे. आजचं चित्र खूप वेगळं आहे. ते बदलतंय. जशी जशी जंगलतोड वाढतीये ना, तसं तसं पाण्याचं संकटही आपल्या दारात येऊन उभं ठाकतंय. आणि हा काही योगायोग नाहीये. हे सरळ सरळ गणित आहे. एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट वाढणारच. आता हेच गणित आपण दोन परिस्थितींमधून समजून घेऊ. बघा, जिथे घन दाट जंगलं आहेत ना, तिथे काय होतं, वेळेवर पाऊस पडतो, पाणी भरपूर असतं आणि सगळं जीवन कसं सुखी समाधानी असतं. आणि दुसरीकडे जिथे जंगलं नाहीत तिथे पावसाचा पत्ताच नाही, भयंकर दुष्काळ पडतो आणि आयुष्यच धोक्यात येतं. हा जो फरक आहे ना, तो निसर्गाने नाही केलाय, तो आपल्याच कृतींचा परिणाम आहे. यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे, पण त्याचे परिणाम खूपच भयंकर आहेत. साधं गणित आहे. झाडं नाहीत तर पाऊस नाही, आणि जर पाऊसच नाही तर जीवनच नाही. संपला विषय. हे सगळं ऐकून एक गोष्ट तर नक्की कळतेय की आपण आपल्याच भविष्याशी खेळतोय. आपण आज जे काही करतोय ना, त्याचा थेट परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावा लागणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर आज आपण ही झाडं वाचवली नाहीत तर उद्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकायची वेळ आपल्यावर येईल, ह्यात काहीच शंका नाही. पण थांबा, सगळंच काही संपलेलं नाहीये. परिस्थिती नक्कीच गंभीर आहे, पण निराश व्हायचं काही कारण नाही. कारण ही परिस्थिती बदलायची ताकद अजूनही आपल्याच हातात आहे. हो, अजूनही वेळ गेलेली नाही. जर आपण सगळ्यांनी मिळून मनावर घेतलं ना, तर आपण हा बदल नक्कीच घडवू शकतो. अजूनही आशा आहे. बरं, मग प्रश्न येतो की करायचं काय? सुरुवात कुठून करायची? तर याची उत्तरं खूप सोपी आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या आवाक्यातली आहेत. या बदलासाठी आपल्याला फक्त 4 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली, दरवर्षी कमीत कमी एक झाड लावायचं. दुसरी, फक्त लावून सोडून द्यायचं नाही, तर ते जगलं पाहिजे याचं संगोपन करायचं. तिसरी, पाणी वाचवायचं. पाण्याचा प्रत्येक थेंब खूप महत्वाचा आहे. आणि चौथी, सगळ्यात महत्वाची, याबद्दल जागरूकता वाढवायची. इतरांनाही याचं महत्त्व पटवून द्यायचं. चला तर मग, आज या जागतिक वन दिनाच्या निमित्ताने आपण सगळे मिळून एक निर्धार करूया, एक शपथ घेऊया. एक गोष्ट कायम डोक्यात ठेवायची. जर जंगलं टिकली तरच आपलं पाणी टिकेल, आणि जर पाणी टिकलं तरच आपलं भविष्य टिकेल. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणूनच आजची आपली प्रतिज्ञा एकदम स्पष्ट आहे. वनराईचं संवर्धन करूया आणि जलसंकटाला आळा घालूया. बघा, ही प्रतिज्ञा बोलायला खूप सोपी आहे, पण ती पाळण्यासाठी खूप मोठी कमिटमेंट लागेल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ह्या दिशेने आपलं पहिलं पाऊल कोणतं असणार आहे, यावर नक्की विचार करा.